शेवटचा गुरुवार म्हणून सकाळी लवकर उठले आणि मस्त अंघोळ करून वगैरे घेतले आणि मस्त तयारीला लागली. पण अपेक्षाभंग झाली आणि माझी निराशाच पदरात आली असंच म्हणायला पाहिजे. तर तोपर्यंत पुरण बनून झालेलं होतं. म्हणून आता मी मन उदास न करता मी म्हणाली चल ठीक आहे, उपवास तर आहे ना, म्हणून पुरणपोळी बनवूया आपण. तर मग अशी पुरणपोळी आणि भजीचं पीठ मी भिजवलं आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, मस्त ओवा टाकला आणि मस्त पीठ मुरून दिलं चांगल्या प्रकारे. आणि इथे मी मस्त पुरणपोळीची तयारी केली. मस्त पुरण भरपूर भरलं, कारण मला सारण भरपूर भरलेलं खूप आवडतं. आणि मस्त असं पुरणपोळी माझी मस्त लाटली. पुरणाला इथे कलर नाही आला आहे थोडासा, कारण की पुरण थोडंसं शिजताना करपलं होतं म्हणून. बाकी पुरणपोळी टेस्टी होती. इथे मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी तुम्हाला दिसत असेल आणि खूप बोलतो ना टेस्टी लागत होती. मस्त तूप वगैरे त्याच्यावर टाकून मी बनवली होती. इथे मी भजी जी तळायला घेतली होती ती मस्त अशी मुरलेल्या पिठाची भजी आहे. तर त्याचा जो खमंग वास बोलतो ना, घमघमाट खमंग वास तो घरभर दळवला होता. आणि अशा प्रकारे मी देवाला नमस्कार करून माझा उपवास सोडला.